तर नमस्कार भाऊ बहिणींनो, बघा आज कुठं आले मी, येते का ओळखू? बघा पंढरपूरच्या नदीवर आले आणि नदीवर आल्यावर बघा मला कोण भेटले हो का. तर काही ताई भेटले, त्या मला म्हणायला लागल्या साथी ताई मी तुमचं व्हिडिओ बघते, लय भारी असतात असं तसं म्हणायला लागल्या. आणि ताईंचा पण स्वभाव भारी आहे बघा, त्यांचं दुकान इथं जवळच आहे. मग चल म्हणायला लागलं त्या बघा मला, चलायचं जातं. ऊन तर किती पडलंय बघा की, यावंच लागतंय, गावात आलंय म्हणल्यावर आमच्या पंढरपूरला. तर ओळख झाली बघा आपल्या पंढरपुरात. ताई भेटली मला, मोठी ताई भेटली बघा. तर ऊन लय लागतंय, जरा वेळ आता ह्यांच्या इकडे जातो आम्ही, जरा वेळ बसतो आणि थोड्या वेळाने येतो बघा नदीवर आंघोळ ती करा. आणि गर्दी तर एवढी आहे ना इथं पंढरपूरच्या नदीवर, काय बोलूच नका बघा. सगळी माणसंच आहे ती, जिकडं बघल तिकडं. आमचा कृष्णा वाकून गेलाय, आम्ही कपडे ते आणले ते आंघोळ करायसाठी. भरपूर गर्दी आहे बघा, पूर्ण नदी गच्च भरली आहे. तर चला जरा वेळ आम्ही ताईच्या इकडे जातो, जरा वेळ बसतो आणि नंतर मग येतो बघा ऊन खाली झाल्यावर आंघोळीला बघा. चला आले बघा ताईंच्या दुकानावर, बघा ताईतलं बघा गप्पा मारत, भारी स्वभाव आहे बघा ताईंचा. आणि ऊन तर लय पडलं, मग म्हणलं जरा वेळ बसूया म्हणलं, मग परत जाऊया म्हणून बसलोय बघा इथं. त्यांचं मिस्टर पण आहे तिकडं, आम्ही दोघे बसलोय. मग ऊन पण लय पडलं, मग म्हटलं जरा वेळ बसा, मग नंतर आंघोळती करून जावं म्हणल्यावर बस की बस ना रोज कृष्णा ग पोरले पण गरम तर लय होते बघा. मग ताई म्हणल्या बसा जरा वेळ, चहा ती पिलो, जरा वेळ थांबू म्हणलं, मग जाऊया अजून डबल. मग थांब तरी मी म्हणते उशीर झालाय, चला चला, तर नाही चालत. उन्हाचं नको वाटतंय ना माणसाला, उन्हात किती त्रास होतो. तेच की छान आहे त्या बघा स्वभावानं ताई. मोठी बहीण भेटली बघा. असं काय की कोणाला बहिणीला बहीण अशी माणसं कवचितच आहे ती. बस की शांत आहे, शांत बसा. गरम होतंय तो बस की शांत. तर काय मग ताई बरं आहे ना? बरं आहे. तुम्हाला भेटून तुम्हाला लय छान वाटलं, माझं दुःख शेअर झालं, छान वाटतं एकदम. मनातल्या गोष्टी एकमेकींना शेअर केल्या आपल्या मनातल्या, कोणापाशी तर शेअर करणं बरं वाटतं एकदम, बहिणीगत, सख्या बहिणीगत. तेच की अजून काय आणि माझं व्हिडिओ ह्या बघायच्या कंटिन्यू, त्यामुळं ओळखलं मला. नाहीतर मी ह्यांना ओळखते कशाला, हे माझे व्हिडिओ बघत होत्या. मग मला म्हणायला लागलं मी रोज बघते व्हिडिओ बघत होते, तुम्ही निलेश दादाचे येत होता ते बघत होते, पण कधी आपल्याकडे नंबर नाही, भेट नाही. आता सहज तुम्ही नदीला भेटला, त्यामुळे भेट झाली, नाही तर कशाला होती हो भेट. नाही झाली असते. असंच भेटल्यावर भेटतंय माणूस, कुठेतरी दिसल्यावर ओळखते. अर्बन बँक जवळ त्यांचं बघा दुकान आहे बघा, कोणाला यायचं असलं तरी या. पदार्थ पण छान मस्त बनवलं तर बघा, मैसूर पाक ते दिलता खायला, टेस्ट आहे एकदम बघा. क्वालिटी क्वालिटी सगळं. निघायचं का मग? निवांत राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही. येत जावा माझ्याकडं. तेच लय भारी ताईंचा स्वभाव आहे बघा, एक नंबर. स्वभाव काय हो, माणूस माणसापाशी जातंय, आपल्यासारख्यांना बोललं तरच माणूस बोललं येतंय. तेच नाही बोललं तर कसं जाते माणसं. तुम्हाला भेटून तुम्हाला भेटून जेवढा आनंद झाला नाही तेवढा मला तुम्हाला भेटून आनंद झाला, कारण मला अशी माणसं लय आवडते ते बघा. असं आपल्याला असं बोलता स्वभाव आपला, माणसांना भेटावं वाटतं. छान वाटतं भेटल्यावर. आपण व्हिडिओ मध्ये तर रोजच बघतोय, पण समोर भेटल्यावर एकदम छान वाटतं. व्हिडिओ मध्ये काय तुम्हाला मी रोज बघते, तुम्ही मला बघितलं, तुम्ही कशाला बघताय? मी नाही बघितलं, समोर बघितलं, मग असं छान वाटलं बघा ताई, म्हणून मी तिथनं चालत आले बघा ह्यांच्याकडे. असं द्या का, आता इथं पुढे मी कधी आलं तरी येत जावा. चालते हा. तर ताईंच्या दुकानाला भेट द्या बघा सगळ्यांनी, पंढरपूर मधले कोण असेल ते. अर्बन बँकेपासून. नाव काय नाही तुमच्या दुकानात? आहे की काय कमलेश युट्यूब म्हणून. कमलेश युट्यूब. बरं थांबा, मी परत थोडं बॅकनं दाखवते त्यांच्या दुकानाचा सगळा. चालते, ॲड्रेस दाखवते तुम्हाला मी बॅक कॅमेरानं, थांबा. तर बघू शकता असं नाव आहे ह्या ताईंच्या दुकानाचं. आणि मस्त असं काय काय विकायसाठी पण ठेवलंय बघा त्यांनी.
लाडू, जिलेबी, बालुशाही, बर्फी, असं बरंच काय काय आहे बघा. तर नक्की भेट द्या ह्यांच्या दुकानाला. कोण पंढरपूरमध्ये जात असेल त्यांनी. अर्बन बँक जवळच आहे बघा हे दुकान. तर आता आम्ही चाललोय नदीवर. मग जात जात ताई म्हणल्या ह्या चहा मागाशी पेलो लय गरम व्हायला लागलं म्हणून रस पेव म्हणल्या. मग रस घेतला बघा इथं आणि रस घेऊन आता आम्ही चाललोय नदीकड आंघोळी करण्यासाठी. झाले बघा आंघोळ. आता निघालोय बाहेर आम्ही. गर्दी बघा भाऊ बहिणींनो किती आहे गर्दी. लय गर्दी आहे. बघा किती गर्दी आहे का. पूर्ण गच्च नदी भरली. गार वारं सुटले आणि नेमकं 4च्या दरम्यान आलोय बघा आम्ही. वा कसलं गार सुटले वारत आहे. आता तुम्ही काय करताय? काय पडते नाही, माझा पाय सुटला हो एकदम टाईट. दुखला चमकला काय? चमक भरली असेल. आमच्या कृष्णाला महादेवाची पिंड घालेली. आमच्या रुद्राला आणू. आमचा रुद्रा बॅग जवळ बसला होता बघा. आता मी बसते बॅग जवळ, त्याला घेऊन जा. मग आमचा रुद्रा इथं बसलाय. चला आलेले म्हणजे कुठल्या तरी गावची लोक असतात.